नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:02 ते 10:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:47 आणि यमगंड काळ पहाटे 5:40 ते 7:21 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि बुधाचा लाभयोग होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि गुरूचा सुद्धा लाभयोग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि तृतीयातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. चतुर्थातला मंगळ आणि द्वितीयातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. मात्र आर्थिक संदर्भात काही तुम्हाला लाभ मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नाते संबंध सुधारतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातला शुक्र आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला मंगळ हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ संभवतात. जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, डॉक्युमेंटेशन रिलेटेड कुठल्याही प्रकारची कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि लाभातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि व्ययातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमची महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होताना दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगले लाभसुद्धा मिळतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होताना दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि लाभातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि व्ययातला गुरु आणि दशमातला शुक्र हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे जी कामं कराल त्याचे उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील.
याप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रपरिवाराशी भेटीगाठी होतील. काही तुमची आर्थिकदृष्ट्या जी कामं अडकलेली आहेत ती जरूर हाती घ्या. ती मार्गी लागताना दिसेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात फिरणं वगैरे होईल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि दशमातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहेत. भाग्यातला शुक्र आणि लाभातला गुरु हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. नवीन कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही जरूर करू शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही अडकलेले कागदोपत्री व्यवहार असतील तर ते येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हाती घेऊ शकता. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातला मंगळ आणि भाग्यातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहेत. याचप्रमाणे अष्टमातला शुक्र आणि दशमातला गुरु हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागताना दिसेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. मात्र नवीन कामं तुम्ही हाती घेऊ शकता आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये अनपेक्षित काही लाभसुद्धा मिळतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि अष्टमातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहे. सप्तमातला शुक्र आणि भाग्यातला गुरु हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र दगदग थोडी जाणवेल. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार करता येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या सप्तमात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातला गुरु आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहेत. भाग्यातला मंगळ आणि सप्तमातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. आजचा जो दिवस आहे काही तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही जरूर करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातला गुरु आणि पंचमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहेत. अष्टमातला मंगळ आणि सप्तमातला षष्ठातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येऊ शकतील. याचप्रमाणे त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात उत्तम राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे.
सप्तमातला मंगळ आणि पंचमातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहेत. षष्ठातला गुरु आणि चतुर्थातला शुक्र हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातला गुरु आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. षष्ठातला मंगळ आणि चतुर्थातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहे. आजच्या दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, उत्तम येणारे 2 ते 3 दिवस असणारे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा काही चांगले महत्त्वपूर्ण अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला जरूर मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातला गुरु आणि द्वितीयातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहेत. आणि तृतीयातला बुध आणि पंचमातला मंगळ हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. घरातील व्यक्तींवरचे नातेसंबंध उत्तम राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, दिवस येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस फायदेशीर असणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.